नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आमच्या चॅनल सिक्युर टेकमध्ये. आज आम्ही तुमच्यासाठी नवीन बँक प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्णतः नवीन प्रश्न ठेवले आहेत. तर जर तुम्ही सहकार बँकेचे प्रिपरेशन करत असाल तर ही प्रश्नमंजुषा तुमच्या नक्कीच कामात येणार. तुमच्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बँकेसाठी कुठले नवीन नियम 2023 मध्ये लागू करण्यात आले? तर जे पण आपले नॅशनलाइज बँक आहेत, फॉर एक्झाम्पल SBI, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर हे जे सगळे नॅशनलाइज बँक आहेत तर त्यांच्यामध्ये 2023 मध्ये कुठला नवीन नियम लागू करण्यात आला? तर ऑप्शन्स आहेत बेसल 3, CRR, SLR आणि चौथा ऑप्शन आहे सिबिल. मी तुम्हाला 3 सेकंदाचा प्रत्येक क्वेश्चन मध्ये टाइम देणार आहे, जेणेकरून तुम्ही रिकॉल करू शकता की अचूक उत्तर काय आहे. तर टाइमर स्टार्ट झालाय तुमचा. ओके, अचूक उत्तर आहे बेसल 3. तर बेसल 3 हा नवीन नियम 2023 पासून सगळ्या नॅशनलाइज बँकेसाठी लागू करण्यात आला. हा नियम 3 पिलर्स वरती आधारित आहेत आणि म्हणजे 2 घटक यात सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक आहे की तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी आणि दुसरं आहे रिस्क मॅनेजमेंट. ह्या 2 गोष्टी मेंटेन करण्यासाठी सगळ्या नॅशनलाइज बँकेला हा नियम लागू करण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? ऑप्शन्स आहेत शक्तिकांत दास, उर्जित पटेल, रघुराम राजन, अरुंधती भट्टाचार्य. 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात येत आहे. ओके, अचूक उत्तर आहे शक्तिकांत दास. कदाचित तुम्हाला हे उत्तर माहिती असतीलच, पण 2018 मध्ये उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास झाले आणि ते सध्याचे आपले RBIचे गव्हर्नर आहेत. तिसरा प्रश्न आहे, UPI प्रणालीला कुठल्या वर्षी भारतात सुरू करण्यात आली? ऑप्शन्स आहेत 2015, 2019, 2014 आणि 2016. आपल्याला माहिती आहेच की UPI सिस्टीम आपण दररोज डे टू डे लाईफ मध्ये वापरतो. कमीत कमी 1 रुपयापासून तर आपण मॅक्झिमम 20 ते 40 हजार सुद्धा आपण ट्रान्झॅक्शन करतोय आणि हे खूप चांगलं पाऊल गव्हर्नमेंटने उचललं आहे, जेणेकरून गरीबातल्या गरीब सुद्धा UPI सध्या वापरत आहे. आपण बघतो की रस्त्यांच्या गाड्यांवरती सुद्धा आजकाल UPI वापरण्यात येते. तर याची सुरुवात ही 2016 मध्ये झाली होती आणि हे खूप चांगलं आपलं गेटवे ठरलं आहे, जे म्हणजे भारताच्या यासाठी बाहेरच्या इंटरनॅशनल कंट्रीज मध्ये सुद्धा नाव काढलं जाते की या सिस्टीमसाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मध्ये कुठल्या बँकेचं पंजाब नॅशनल बँकेचे विलिनीकरण झाले? तर आपण नेहमीच हे ऐकत राहतो की कुठल्या ना कुठल्या बँकेची छोटी बँक हे विलिनीकरण होत राहत आहे. तर 2023 मध्ये कुठल्या बँकेचं झालं? तर ऑप्शन्स आहेत देना बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक आणि कॅनरा बँक. आणि 3 सेकंदाचा टायमर आणि अचूक उत्तर आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. तर या बँकेचं पंजाब नॅशनल बँकेशी मर्ज झाली होती. पंजाब नॅशनल बँक ही खूप जुनी बँक आहे. भारतातली 1894 पासून ही कार्यरत आहे आणि याचा हेडक्वार्टर आहे दिल्लीमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कुठल्या पेमेंट गेटवे 2023 मध्ये भारतातील सर्वात मोठं ठरलं आहे? पेमेंट गेटवे म्हणजे जे आपण दररोज वापरतो, पेटीएम, फोनपे, गुगल पे किंवा Amazon पे आणि बरेच नवीन पेमेंट गेटवे सुद्धा आले आहेत, जसे की एअरटेलचं आहे, भीमचं आहे, फ्लिपकार्ट काढते नवीन, व्हॉट्सअपचं आहे. तर असे जे पण गेटवे आहेत तर त्यामधला कुठला सर्वात जास्त मोठा ट्रान्झॅक्शन करणारा ठरला आहे? तर 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय आणि अचूक उत्तर आहे फोनपे. तर फोनपे हा 2023 मध्ये सगळ्यात मोठा पेमेंट गेटवे ट्रान्झॅक्शन वाला ठरला आहे. फोनपेचं हेडक्वार्टर हे बेंगळुरूमध्ये आहे आणि 2015 पासून त्याची सुरुवात झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारतातील कुठल्या बँकेनं पहिलं ग्रीन बॉन्ड जारी केलं आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत ICICI बँक, HDFC बँक, SBI आणि पंजाब नॅशनल बँक. ग्रीन बॉन्ड बद्दल तुम्हाला थोडंसं सांगेल की ग्रीन बॉन्ड हे बँक जाहीर करतं की इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि जे पण इंडिव्हिज्युअल्स असतात किंवा बिझनेस ओनर्स असतात ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि जे पैसा त्यात जमा होतो त्या ग्रीन बॉन्डमध्ये त्याचा उपयोग हे एन्व्हायरमेंट रिलेटेड जे पण सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये लावण्यात येते. फॉर एक्झाम्पल सोलर झालं किंवा असे अदर जे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा पैसा लावण्यात येते आणि त्यात जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला टॅक्स पण लागू होत नाही. तर याचे हे बेनिफिट्स आहेत. तर सगळ्यात पहिलं ग्रीन बॉन्ड हे
कुठल्या बँकेने जाहीर केलं होतं? तर याचं अचूक उत्तर आहे HDFC बँक. नेक्स्ट क्वेश्चन आहे की IMPS चा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन्स आहेत इमिजिएट पेमेंट सर्व्हिस, इंटरनॅशनल पेमेंट सिस्टीम, इंडियन पेमेंट सर्व्हिस आणि इमिजिएट प्रोसेसिंग सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा पण दुसऱ्या अकाउंटवरती पैसे पाठवायचे असतात थ्रू नेट बँकिंग, तर 3 प्रकारचे मोस्टली सर्व्हिसेस दिल्या जातात. एक असतो IMPS, दुसरा असतो NEFT आणि तिसरा असतो RTGS. तर यामधला IMPS चा फुल फॉर्म काय आहे? तर अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे FPI म्हणजे काय? तर ऑप्शन्स आहेत फॉरेन पोटेन्शियल इन्व्हेस्टमेंट, फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पब्लिक इन्व्हेस्टमेंट. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात येत आहे आणि अचूक उत्तर आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काय असते की जे पण इंडिव्हिज्युअल्स किंवा बिझनेसमॅन आहेत जे बाहेरच्या कंट्रीमध्ये जे पण फायनान्शियल ॲसेट्स घेतात किंवा सिक्युरिटी घेतात बाहेरच्या कंट्रीजमध्ये, त्याला आपण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतो. प्रत्येक बँकेला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक बँकेला किमान किती SLR राखणे आवश्यक आहे? तर ऑप्शन्स आहेत 18%, 19.50%, 20% आणि 22%. टायमर स्टार्ट झाला आहे. अचूक उत्तर आहे 18%. तर SLR मीन्स काय? तर SLRचा फुल फॉर्म होतो की स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. हा मोस्टली सगळ्या बँकेमध्ये 18% ची जी त्यांची रक्कम आहे, म्हणजे जे पण त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा जे पण त्यांच्याकडे ठेव आहे त्यातला 18% त्यांना गोल्डमध्ये म्हणा किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये म्हणा इन्व्हेस्ट करून ठेवावं लागतं. हे राखीव असतं, जेणेकरून मीन्स काही प्रॉब्लेम आले तर ते 18% बनणार पैसे ते डिस्ट्रीब्यूट करू शकतात. तर यासाठी प्रत्येक बँकेला 18% पैसे हे गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवावं लागतात. तर त्याला SLR म्हणतात. तर त्याची सध्याची 2024 मध्ये 18% एवढी अमाऊंट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे NEFT ट्रान्सफरची वेळ कोणत्या वर्षी 24/7 करण्यात आली? 24/7 करण्यात आली. 24/7 मीन्स की दिवसातून 24 तासात तुम्ही कधीही पैसे तुम्ही पाठवू शकता. तर त्याचा ऑप्शन आहे 2017, 2018, 2019, 2020. आणि अचूक उत्तर आहे 2019. तर 2019 पासून तुम्ही कधीही जर तुमचं बेनिफिशरी ॲड असेल तर तुम्ही कुणाला कधीही पैसे पाठवू शकता. तसंच मी तुम्हाला सांगितलं की 3 प्रकार आहेत, IMPS, NEFT आणि RTGS. तर NEFT चा फुल फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. तसंच एक RTGS असतं, त्याचं असतं रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. तर असे 3 ऑप्शन थ्रू तुम्ही लोकांना पैसे पाठवू शकता. तर इथं आपले 10 क्वेश्चन संपले आहेत. जर तुम्हाला 10 पैकी 10 आले असतील तर तुमचा स्कोअर खूप चांगला आहे. पण मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आणखी ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्यात प्रेरणा मिळते. तर आपलं सहकार्य आमच्या सोबत असंच राहू द्या. धन्यवाद.